श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। रक्षाबंधन भद्राकाळ मुहूर्त 2024। यंदा रक्षाबंधन 19 ऑगस्ट 2024 सोमवारी आहे। तसेच सोमवारी पौर्णिमा असून पहाटे 3:04 सुरू होणार असून रात्री 11:55 समाप्त होईल। तर भद्राकाळ सोमवारी सकाळी 5:53 पासून भद्राकाळ सुरू होणार असून दुपारी 1:32 समाप्त होईल। म्हणजेच 8 तास भद्राची सावली असेल, ज्यामध्ये राखी बांधली जात नाही। या काळात भावाला राखी बांधणे अशुभ असते। आता शुभ मुहूर्त काय आहे तो जाणून घेऊया। 19 ऑगस्ट दुपारी ब्रह्म मुहूर्त असेल 1:32 ते रात्री 9:08 हा ब्रह्म मुहूर्त असेल। या शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधू शकता। भद्रा काळात राखी का बांधत नाही, तर लंकापती रावणाच्या बहिणीने भद्रायोग असताना त्याला राखी बांधली होती। रावणाच्या सर्वनाशाला हे देखील एक कारण होते अशी मान्यता आहे। त्यामुळे भद्रा काळात विशेष काळजी घ्यावी। राहू काळ आणि भद्रा काळात शुभ कार्य करू नये। बहीण भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन। श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो। राखी बांधताना किती गाठी माराव्या, बसण्याची दिशा कोणती असावी, असे काही नियम नक्की पाळावे, तेव्हा हे काम नक्की करा। रक्षाबंधनाला भावाच्या मनगटावर धागा बांधताना 3 गाठी बांधण्याची विशेष काळजी घ्यावी, कारण या 3 गाठी म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनाही संबोधतात। यामध्ये पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी, तर दुसरी गाठ सुख समृद्धीसाठी आणि तिसरी गाठ नाते दृढ करण्यासाठी आहे। तसेच काळे कपडे घालू नयेत, कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात। तुटलेला तांदूळ कपाळावर कधीही लावू नये आणि राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे। तर ही होती रक्षाबंधनाची माहिती। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।